म्हणजे एखाद्या खेळाचे एकापाठोपाठ एक असे सलग सामने व्हावे तसं जगाच्या पाठीवर युद्ध सुरू आहे. एक थांबलं की दुसरं सुरू होत आहे. अमेरिका इराण युद्ध थांबल्याची घोषणा होऊनही 15 दिवस झाले तरी अजूनही त्यांच्यात अधूनमधून ठिणगी पेटतेच आहे. त्यांचं एकीकडे युद्ध सुरू असताना दुसरीकडे आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धाला सुरुवात झाल्याच्या बातम्या येत आहेत. गेल्या काही महिन्यात या दोन्ही देशांमधील तणाव इतका वाढला आहे की पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी थेट अफगाणिस्तानच्या हद्दीत घुसून बॉम्बस्फोट घडवून आणलाय. तर दुसरीकडे अफगाणिस्तानच्या तालिबान सैन्यानं पाकिस्तानच्या अनेक सीमा चौक्यांवर ताबा मिळवलाय. एकेकाळी एकमेकांचे मित्र समजले जाणारे हे दोन मुस्लिम देश आज एकमेकांच्या रक्ताचे तहानलेले का झाले आहेत? या युद्धाची मुख्य कारण काय आहेत आणि सध्या तिथे काय परिस्थिती सुरू आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, 27 जून रोजी पाकिस्तानच्या कराची शहरात असलेल्या पॅरामिलिटरी रेंजर्सच्या मुख्यालयावर एक मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात पाकिस्तानचे 3 सैनिक मारले गेले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने तात्काळ पावलं उचलली आणि पाकिस्तानी वायुसेनेच्या विमानांनी काल रात्रीच्या अंधारात पूर्व अफगाणिस्तानवर हल्ला केला. पाकिस्तानने हे हल्ले तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि जमात-उल-अहरारच्या तळांवर केल्याचं म्हटलं असलं तरी अफगाणिस्तानकडून या कारवाईत मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलाय. अफगाण माध्यमांच्या माहितीनुसार पक्तिका आणि कुनार प्रांतातील निवासी भागांवर झालेल्या हल्ल्यात किमान 35 नागरिकांचा मृत्यू झाला असून 100हून अधिक जण जखमी झाले. मृतांमध्ये महिला, लहान मुलं आणि वृद्धांचाही समावेश असल्याचा दावा करण्यात आलाय. हे हल्ले मध्यरात्री सुमारे 12:30 वाजता पक्तिका भागातील ज्ञान आणि चमकानी परिसर तसेच कुनार भागातील मारवारा इथं झाल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजे पहिल्या हल्ल्यानंतर मदतीसाठी धावलेल्या नागरिकांवर काही मिनिटांनी पुन्हा दुसरा हवाई हल्ला झाल्याचा आरोपही स्थानिकांनी केलाय. मात्र पाकिस्तान सरकारनं या कारवाईत सुमारे 25 दहशतवादी ठार झाल्याचा दावा केलाय. तर पाकिस्तानचे माहिती मंत्री अतातुल्ला तारार यांनी ही कारवाई दहशतवादी तळांवरच केंद्रित असल्याचं म्हटलंय. स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी मात्र या दाव्याला विरोध केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार हल्ल्यावेळी परिसरात कोणतेही दहशतवादी किंवा सुरक्षा दलाचे सदस्य उपस्थित नव्हते, तर केवळ सर्वसामान्य नागरिकच असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यासोबतच मंडई या हल्ल्यात अनेक घरं उद्ध्वस्त झाली असून जखमींवर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. याआधी मार्च महिन्यातही पाकिस्तानने काबूलमधील एका रुग्णालयाजवळ केलेल्या हल्ल्यात सुमारे 400 लोकांचा मृत्यू झाला होता, ज्याचा बदला म्हणून तालिबानने पाकिस्तानच्या सैन्याला सीमेवरून पळवून लावलं होतं. गेल्या वर्षी सप्टेंबर पासून पाकिस्तानने दहशतवादी विरोधी कारवाईच्या नावाखाली अफगाणिस्तानवर वारंवार हवाई हल्ले केलेले होते. मात्र प्रत्येक वेळी दहशतवाद्यांऐवजी सामान्य नागरिकच बळी पडत असल्याचे आरोप पाकिस्तानवर आता व्हायला लागले. त्यासोबत मागील 9 महिन्यात पाकिस्तानी हवाई दलाच्या हल्ल्यात 565 अफगाण नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पण मंडळी, आता प्रश्न पडतो की हे दोन देश अचानक एकमेकांचे शत्रू कसे बनले? याचं पहिलं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजेच TTP ही पाकिस्तानमधली एक खतरनाक दहशतवादी संघटना आहे. ज्याप्रमाणे अफगाणिस्तानमध्ये तालिबानने तिथलं सरकार पाडून स्वतःची सत्ता आणली, अगदी तसंच TTPला पाकिस्तानातून लोकशाही आणि तिथलं संविधान नष्ट करून स्वतःची सत्ता आणायची आहे. यासाठी TTP पाकिस्तानातील लष्कर, पोलीस आणि सर्वसामान्य नागरिकांवर आत्मघाती हल्ले करतं. पाकिस्तानचा असा थेट आरोप आहे की जेव्हापासून अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आली आहे तेव्हापासून या TTPच्या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानमध्ये सुरक्षित आश्रय मिळालाय. हे दहशतवादी पाकिस्तानात बॉम्बस्फोट करतात आणि पळून अफगाणिस्तानच्या हद्दीत लपतात. पाकिस्तानने अनेकदा तालिबान सरकारला या दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची विनंती केली, पण तालिबानने प्रत्येक वेळी याकडे दुर्लक्ष केलं. याच रागातून आता पाकिस्तानने थेट अफगाणिस्तानमध्ये घुसून हल्ले करायला सुरुवात केली आहे. या युद्धाचं दुसरं मोठं कारण आहे दोन्ही देशांमधील सीमावाद, ज्याला डुरंड लाईन म्हटलं जातं. 1893 मध्ये ब्रिटिशांनी भारत आणि अफगाणिस्तानच्या दरम्यान एक सीमा आखली होती, ज्याला डुरंड लाईन असं म्हणतात. फाळणीनंतर ही सीमा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या मध्ये आली, पण अफगाणिस्तानने ही सीमा कधीच अधिकृत मांडली नाही. त्यांचं म्हणणं आहे की ब्रिटिशांनी जबरदस्तीने लोकांच्या जमिनीचे 2 तुकडे केले. त्यामुळे आज अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता असली तरीही ते या सीमेला कोणीच मानत नाही. म्हणजे हा वाद तेव्हा जास्त वाढला जेव्हा पाकिस्तानने या सीमेवरून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी तिथं काटेरी कुंपण घालायला सुरुवात केली. तालिबानच्या सैनिकांनी हे कुंपण अनेक ठिकाणी तोडून फेकलं
आणि पाकिस्तानी सैन्यावर गोळीबार केला. यामुळे सीमेवर सतत दोन्ही देशांचे सैनिक आमने सामने येत असतात. म्हणजे एकेकाळी पाकिस्ताननेच अफगाणिस्तानमधील तालिबानला उभं करण्यासाठी आणि त्यांना सत्तेत आणण्यासाठी मदत केलेली होती. पण आज तोच तालिबान पाकिस्तानसाठी सगळ्यात मोठा डोकेदुखी ठरलाय. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती आधीच अत्यंत बिकट आहे. त्यातच आता या युद्धाच्या खर्चामुळे पाकिस्तान आणखी गर्तेत चाललाय. चीन, सौदी अरेबिया आणि कतार यासारख्या देशांनी या दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करून तात्पुरती युद्धबंदी घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला होता. पण सीमेवरील वाढत्या हल्ल्यांमुळे ही शांतता फार काळ टिकू शकली नाही. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी तर स्पष्ट केलंय की स्वतःच्या संरक्षणासाठी ते अफगाणिस्तानच्या आत घुसून हल्ले करतच राहतील. त्यामुळे हे युद्ध येत्या काळात आणखी भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंडळी, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील या युद्धावर तुमचं काय मत आहे? पाकिस्तानने स्वतः पेरलेलं तालिबान आता त्यांच्याच अंगावर उलटलं आहे का? याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विषयवरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.